आज आपण बघणार आहोत की इंट्राडे ट्रेडिंगची योग्य वेळ कोणती. इंट्राडे ट्रेडिंग तुम्ही सर्वजण करता, पण तुम्हाला योग्य पद्धतीनं किंवा योग्य वेळी इंट्राडेमध्ये ट्रेड करता येत नसल्यामुळं तुम्हाला लॉस होतो. बरीच लोक सकाळी मार्केट ओपन झाल्या सकाळचे 9:15 झालेत की लगेच पहिला ट्रेड तर त्यांचा पडतो आणि सगळ्यात मोठी चूक त्या ठिकाणी होते, कारण पहिल्याच 9:15 मार्केट ओपन झाल्या तुम्हाला मार्केटचं कुठलंही प्रेडिक्शन न करता मार्केटचा ट्रेंड समजत नाही, त्यावेळेस आपण ट्रेड घेतो आणि मार्केटमध्ये त्याच वेळेस आपल्याला लॉस होतो आणि दिवसभरामध्ये तुमची सायकोलॉजी चेंज होते. कारण तुम्ही ज्या फ्रेश माइंडनं सकाळी 9:15 वाजता मार्केटला पाहिलेलं असतं, दिवसभरामध्ये मार्केटमधून जो सकाळी तुमचा लॉस झाला तो लॉस फक्त कव्हर करायचं एवढंच तुमच्या डोक्यामध्ये असतं आणि त्याच्यानंतर तुमचे एकपेक्षा जास्त 10, 20, 50 कितीही ट्रेड होतात आणि दिवसभराचा विचार केला तर मार्केट क्लोजिंगच्या वेळेस तुमचा तो काय लॉस भरून निघत नाही आणि झालेला जो लॉस आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं तुमचा लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा सर्वांचा तुमचा अनुभव आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्केटमध्ये नेमकं कधी आपण ट्रेड केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, मार्केटमध्ये शक्यतो 11च्या नंतर जर ट्रेड करत असाल तर तिथं तुम्हाला एखादी एंट्री मिळू शकते. लक्षात घ्या, 11च्या नंतर करण्याचं कारण काय आहे की सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये थोडंसं मार्केटची व्हॉलॅटिलिटी पण असते आणि मार्केट एकदा 10:30च्या नंतर 11च्या दरम्यान मार्केटमध्ये एक ट्रेंड समजतो की मार्केट सध्या अप ट्रेंडमध्ये आहे की डाऊन ट्रेंडमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तो मार्केटचा ट्रेंड कोणता आहे त्याच्यानुसार ट्रेड करायचं. मार्केट आज पॉझिटिव्ह आहे ना, तर पॉझिटिव्हचा एखादा चार्ट बनत असेल तरच एंट्री करायची, नाहीतर अजिबात करायची नाही. आपलं काय होतं की आपण इंट्राडे ट्रेडिंग आहे याचा अर्थ 5 मिनिटाला 10 मिनिटाला काहीच घडत नाही, त्या चार्टमध्ये काहीच बनत नाही तरी सुद्धा एंट्री करत असतो. लक्षात आलं का? त्याच्यामुळे आपल्याला लॉस होतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर तुम्ही मार्केट समजा सकाळी तुम्ही एंट्री केली आहे, आपण थोडंसं स्क्रीनवर जाऊया आणि तुमच्या लक्षात आपण घेऊया की नेमकं इथं आपल्याकडून काय चुका घडतात आणि आपल्याला काय करायचं नाहीये. आपल्याला काय करायचं नाही हे समजलं की आपल्याला काय करायचं हे लक्षात येतं. आता बघा, सकाळचा मार्केटचा ओपन झालेला आहे आणि मार्केट ओपन झाल्यानंतर आता ट्रेड या पद्धतीने आहे. समजलं, समजा तुमची ही 5 मिनिटाची टाइम फ्रेम असेल, 3 मिनिटाची टाइम फ्रेम असेल, ह्या 3 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तुम्ही मार्केटची ओपन प्राइस ही आहे. सकाळी ओपन झालेला या प्राइसला थोडंसं खाली गेलं आणि नंतर आता 11 वाजले समजा. आता काय आहे मार्केट, तर या ओपन प्राइस पेक्षा कुठल्या बाजूने आहे तर वरच्या बाजूने आहे, म्हणजे आज मार्केट पॉझिटिव्ह आहे. लक्षात घ्या. आता त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की जर मार्केटमध्ये सकाळपासून जर मार्केट 11 पर्यंत पहिल्या 2 तासामध्ये जर पॉझिटिव्ह हिरवी कॅन्डल असेल मार्केटची, तर आपल्या डोक्यामध्ये एकच राहिलं पाहिजे, काय की मी आज फक्त आणि फक्त अपसाईडसाठीच ट्रेड करणार आहे. तुमच्या डोक्यात जर आलं की डाऊनसाठी ट्रेड करेन तर तुम्ही प्रॉफिट मिळवू शकत नाही. कधी मिळवू शकता, जर तुम्हाला चार्ट खूप चांगल्या पद्धतीने समजत असेल तरच तुम्ही त्यावेळेस प्रॉफिट मिळवू शकता. जर तुम्हाला चार्ट हा खूप चांगल्या पद्धतीने समजत नसेल तर साधं सोपं आहे, मार्केटच्या ट्रेंडनुसार जा. पहिल्या 11 वाजेपर्यंत मार्केटची कॅन्डल फक्त चेक करा. लक्षात घ्या, तुमच्या आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल, ज्या दिवशी मार्केटमध्ये जी कॅन्डल पहिल्या 11 वाजेपर्यंत बनते तीच कॅन्डल पुन्हा कंटिन्यू या ठिकाणी ट्रेड करताना आम्हाला पाहायला मिळत असते. क्वचितच प्रसंगी मार्केट थोडंसं आपला ट्रेंड जो आहे तो चेंज करतो आणि पुन्हा आहे त्या ट्रेंडमध्ये येत असतो. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांचा जो काय लॉस होतो तो या पद्धतीने होतो की मार्केट वरच्या दिशेने जाते आणि आपण दिवसभर विचार करतो की आता मला खालच्या दिशेने ब्रेक करत असेल त्यावेळेस मी ट्रेड करेन. ही सगळ्यात मोठी चूक आहे. त्याच्यामुळं 11च्या नंतर जर तुम्ही ट्रेड करायला लागला तर मार्केटमध्ये दिवसभराच्या कॅन्डल्सनं काहीतरी एखादा चार्ट पॅटर्न बनवलेला असतो, एखादा रेजिस्टन्स बनवलेला असतो, एखादा सपोर्ट बनवलेला असतो, एखादा ब्रेकआउट बनवलेला असतो आणि हे बनल्यानंतर लक्षात घ्या, तर हे बनल्यानंतर काय होतं तर आपल्या लक्षात येतं की आज आपल्याला कोणत्या बाजूनं ट्रेड करायचं आहे. तर समजा 11:30च्या दरम्यान एखादा ट्रेड आहे, तुम्ही 5 मिनिटाचे 3 मिनिटा टाइम फ्रेमवर आणि एखादा साईडवेज आहे, साधं सोपा एखादी ट्रेंड लाईन ड्रॉ करा. त्याला ब्रेक करत असेल तर त्याच्यामध्ये एंट्री करा, नाहीतर ते एंट्री करू नका. लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की मार्केटचा जवळजवळ निम्मा, म्हणजे आपण एखादा 11च्या नंतर एखादा ट्रेड बनण्यासाठी किंवा एखादा चार्ट पॅटर्न बनण्यासाठी किंवा एखादा ब्रेकआउट बनण्यासाठी किंवा एखादा ब्रेकडाऊन बनण्यासाठी खूप वेळ जातो आणि त्याच्यानंतर आपण 5 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एखादा ट्रेड घेतो. त्यावेळेस काय होतं की आपला ट्रेड चालण्यासाठी अर्धा तास 1 तास आपला जातो आणि मार्केटचा निम्म्यापेक्षा जास्त वेळ झाल्यामुळं पुन्हा आपण जो नवीन ट्रेड घेणार आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही. आणि हीच सगळ्यात चांगली गोष्ट आहे की तुमचा दिवसभरामध्ये फक्त 1 किंवा जास्तीत जास्त 2 ट्रेड व्हावे. आणि ज्यावेळेस आपला पहिला ट्रेड प्रॉफिटमध्ये असो अथवा लॉसमध्ये असो, शक्यतो दुसरा ट्रेड घेणं टाळा.
तुम्ही जर एकपेक्षा जास्त ट्रेड जर घ्यायला गेलात या पद्धतीनं तर मात्र तुम्हाला खूप मोठा लॉस होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, जर तुम्ही मार्केट ओपन झाल्या सकाळी 9:15 वाजताच पहिला ट्रेड जर घेत असाल तर मात्र काय होतं की तुम्हाला दिवसभरामध्ये पुन्हा 6 तास बाकी आहेत आणि तुमच्या ह्या 6 तासामध्ये तुमच्या डोक्यात एकच चालतं, तुम्ही काम करत असाल किंवा तुम्ही एखादा जॉब करत असाल, दर 10 मिनिटानं 5 मिनिटानं आपण एकच बघतो की माझा लॉस कव्हर करण्यासाठी मला काय मिळतं का. आणि आपण एकापेक्षा जास्त लगातार खूप असे ट्रेड करतो आणि त्या दिवशी खूप मोठा लॉस होत असतो. त्याच्यामुळं शक्यतो रिलॅक्स राहा. 11 पर्यंत मार्केटला अजिबात बघू नका. मार्केट प्री ओपन मध्ये मार्केट कुठं ओपन झाले काही बघायची गरज नाही. तुम्ही बघितलं काही आणि तुम्ही नाही बघितलं तर मार्केटला काही घेणं देणं नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही सकाळच्या शक्यतो 10:30-11 पर्यंत मार्केटला अजिबात तुमचा मोबाईलच ओपन करू नका. सगळ्यात महत्त्वाचं की जर तुम्ही इंट्राडे ट्रेडर असाल तर, आणि 11च्या नंतर ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल ना तेवढ्या वेळामध्ये त्यावेळेस विचार करा की आता मला कुण्या बाजूने जायचं आहे, आणि त्यावेळेस जर तुम्ही ट्रेड केला तर तो ट्रेड सक्सेस होण्याची शक्यता ही जास्त असते. आणि शक्यतो एकच ट्रेड करा, पुन्हा मोबाईल बंद ठेवा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा 11च्या नंतरच किंवा 10:30 नंतर 10च्या नंतर ही योग्य वेळ असते की मार्केटला काहीतरी करायचंय किंवा मार्केटला कुण्यातरी बाजूने जायचं हे ते ठरवतं. त्याच्यानंतर आपण त्या पद्धतीने प्रेडिक्शन करून किंवा आपल्या अंदाजानुसार त्याच्यामध्ये एंट्री करू शकतो. तर लक्षात आलं असं तुमच्यापैकी बरीच लोक जर 9:15 9:30च्या दरम्यान जर ट्रेड करत असतील तर तुम्हाला त्या दिवशी किंवा तुम्हाला लॉस सारखं होत असेल हे मात्र खरं आहे. आणि जर जी लोक जी प्रोफेशनल ट्रेडर असतात ते लोक सकाळी 9:15 वाजता वगैरे कधीही ट्रेड करत नाहीत. ते दुपारी 1 वाजता 2 वाजता 2:30 वाजता, कारण मार्केटचा वेळ खूप कमी राहिलेला असतो आणि त्यावेळेस तुम्हाला त्यांना जर एखादा चार्ट पॅटर्न मिळाला तर त्याच्यामध्ये एंट्री करतात. कारण जरी त्यांची पोझिशन लॉसमध्ये गेली तर पुन्हा ट्रेड करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो, कारण मार्केटची क्लोजिंगची टायमिंग झालेली असते. त्याच्यामुळे त्यांचा 1 किंवा 2 ट्रेड होतात. त्याच्यामुळे त्यांना लॉस पण झाला तर खूप कमी होतो, प्रॉफिट झालं तर मात्र खूप चांगल्या पद्धतीने होतं. आणि ते काय करतात, पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन ट्रेड घेण्यासाठी तयार असतात. पण जे नवीन ट्रेडर्स आहेत, छोटे छोटे ट्रेडर्स आहेत, ते मात्र सकाळी 9:15 वाजता ट्रेड घेतात आणि दिवसभर पुन्हा त्यांचं ट्रेडिंग खेळ हा चालू राहतो. बाय सेल चालू राहतं आणि खूप मोठं ब्रोकरेज ते आपल्या ब्रोकरला देतात. त्याच्यामुळे शक्यतो मित्रांनो ट्रेडिंग करत असताना एक काळजी घ्या की आपली ट्रेडिंगची सुरुवात दुपारनंतर जर झाली तर आपणाला चांगले ट्रेड मिळतात. एकदा प्रत्यक्ष अनुभव करा किंवा तुम्हाला जर हा मोठा अनुभव असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका.